आपण आपल्याला वाटेल तेव्हा विश्रांती घेतो, पण पेशींना तशी चैन नसते. त्यांना हवं तेव्हा काम करण्याची त्यांना सवलत नसते. पेशी नेहमीच व्यस्त असतात, काही ना काही क्रिया करत असतात आणि त्यासाठी त्यांना ऊर्जा लागते. पेशी फक्त एकाच विशिष्ट रूपात ऊर्जा वापरू शकतात, ती म्हणजे ATP, ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट. ATP हा 3 फॉस्फेट गट असलेला एक गुंतागुंतीचा रेणू आहे आणि तुम्ही कोणत्याही प्रकारची पेशी असा, आदिकेंद्रकी किंवा दृश्यकेंद्रकी, तुम्हाला ATPची गरज असते. आता ATP तयार करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती किंवा प्रक्रिया असू शकतात. त्यातली एक पद्धत म्हणजे ऑक्सीश्वसन, दुसरी पद्धत म्हणजे विनॉक्सीश्वसन. ह्या दोन्ही प्रक्रियांमध्ये फरक असा आहे की ऑक्सीश्वसनासाठी प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन हा आवश्यक असतो, पण विनॉक्सीश्वसनासाठी प्राणवायूची गरज नसते. तर या व्हिडिओमध्ये आपण ऑक्सीश्वसनावर म्हणजे एरोबिक रेस्पिरेशनवर लक्ष केंद्रित करू, जे प्रोटिस्टा, कवके, वनस्पती आणि प्राण्यांमध्ये असतं. चला तर ऑक्सीश्वसनाबद्दल बोलूया. हे ऑक्सीश्वसनाचे समीकरण आहे, ज्यात ग्लुकोजचा एक रेणू ऑक्सिजनच्या 6 रेणूंशी अभिक्रिया करतो आणि उत्पादिते म्हणून 6 कार्बन डायऑक्साईडचे रेणू, 6 पाण्याचे रेणू आणि ATPच्या रूपात ऊर्जा तयार करतो. आपण जर नीट पाहिलं तर हे समीकरण, ही अभिक्रिया प्रकाश संश्लेषणाच्या समीकरणासारखीच आहे, पण अभिक्रियाकारके आणि उत्पादिते विरुद्ध बाजूंना आहेत. याचा अर्थ या दोन अभिक्रिया विरुद्ध आहेत असं नाही, पण आपण हे नक्की बघू शकतो की या दोन्ही अभिक्रियांमधले अभिक्रियाकारके आणि उत्पादिते ही सारखीच आहेत. प्रकाश संश्लेषणामध्ये वनस्पती ग्लुकोज बनवतात, बरोबर, पण पेशी श्वसनामध्ये या ग्लुकोजचं विघटन केलं जातं आणि ऊर्जा मुक्त केली जाते. आता वनस्पती हे प्रकाश संश्लेषण करून ग्लुकोज बनवू शकतात, पण तुमच्या माझ्यासारखे सजीव, भूछत्रे, प्राणी हे सगळे ग्लुकोज स्वतःचं बनवू शकत नाही. त्यामुळे आपल्या सगळ्यांना ग्लुकोज देणारे अन्नपदार्थ खावे लागतात. या व्हिडिओसाठी आपण असे मानूया की आपण ग्लुकोजच्या एका रेणूपासून सुरुवात करतोय आणि आता आपण ऑक्सीश्वसन करणार आहोत, जी प्रक्रिया 3 टप्प्यात घडते. 3 टप्प्यात का? कारण ग्लुकोजमध्ये खूप ऊर्जा असते, जी एकाच वेळी बाहेर पडली तर आपला स्फोट होऊ शकतो. म्हणून ती अनेक टप्प्यांमध्ये हळूहळू छोट्या छोट्या प्रमाणात बाहेर सोडली जाते. चला तर मग आता ऑक्सीश्वसनातला पहिला टप्पा जो आहे ग्लायकोलिसिस म्हणजे ग्लुकोज विघटन, कसा होतो हे बघूया. ग्लायकोलिसिस किंवा ग्लुकोज विघटन हे पेशीद्रव्यात होतं. या पहिल्या टप्प्याला ऑक्सिजनची गरज नसते, म्हणून ऑक्सीश्वसन आणि विनॉक्सीश्वसन दोन्हींमध्ये ही पायरी किंवा हा टप्पा समान आहे. ग्लुकोज विघटनामध्ये ग्लुकोज जो 6 कार्बनांनी बनलेला रेणू आहे तो तुटतो आणि पायरुवेट किंवा पायरुविक ॲसिड नावाचे 2 रेणू बनतात, ज्यात प्रत्येकी 3 कार्बन अणू असतात. हे होण्यासाठी 10 पायऱ्या किंवा 10 टप्प्यांची गरज असते. या प्रक्रियेत ATPचे 2 रेणूसुद्धा तयार होतात आणि या 10 टप्प्यांमध्ये इलेक्ट्रॉन्स आणि हायड्रोजन हे NAD+ नावाच्या एका खास इलेक्ट्रॉन वाहक रेणूकडे हस्तांतरित होतात. हे इलेक्ट्रॉन्स आणि हायड्रोजन अणू मिळाल्यावर NAD+ चा NADH2 बनतो, जो श्वसनाच्या पुढील टप्प्यांमध्ये अजून ATP बनवण्यासाठी वापरला जातो. चला तर मग या व्हिडिओचा आपण आता सारांश बघूया. या व्हिडिओमध्ये आपण ग्लुकोज विघटनाबद्दल बोललो. आपण काय काय शिकलो? ग्लुकोज विघटन हे ऑक्सीश्वसन आणि विनॉक्सीश्वसन या दोन्हीमधला पहिला टप्पा आहे, ज्याला ऑक्सिजनची म्हणजे प्राणवायूची गरज नाही आहे, म्हणून हा टप्पा दोन्ही प्रकारच्या श्वसनांमध्ये सारखाच आहे. ग्लायकोलिसिसच्या किंवा ग्लुकोज विघटनाच्या प्रक्रियेत ग्लुकोज जे 6 कार्बनच्या अणूंनी बनलेले असते, त्याचे रूपांतर 3 कार्बन अणू असलेल्या एका रेणूमध्ये होते, ज्याचं नाव आहे पायरुवेट किंवा पायरुविक ॲसिड.
ही प्रक्रिया 10 टप्प्यांमध्ये किंवा 10 पायऱ्यांमध्ये होते, ज्याच्यात 2 ATPचे रेणू आणि 2 NADH2चे रेणूसुद्धा तयार होतात. चला तर मग या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.